जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ आपल्याला गणेश चतुर्थी विशेष निरूपण सांगतात. समर्थ म्हणतात की येणाऱ्या 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे, तरी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. बघा म्हणले समर्थ, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती येणार असतो त्या दिवशी घरातलं वातावरण हे खूप आनंददायी असतं. आणि गणपती येणार म्हणल्यावर आपण आपल्या घराची सर्व काही स्वच्छता करतो, घरातील जाळी जवळ काढतो. ज्या ठिकाणी आपण गणपतीच्या मूर्तीची पूजा करणार असतो ते ठिकाण सुद्धा आपण स्वच्छ करतो, सगळीकडे लाइटिंग लावतो आणि घरातलं वातावरण हे प्रसन्न ठेवतो. आणि बघा म्हणले समर्थ, घरातच नाही तर बाहेर सुद्धा गणपती येणार आहे त्या दिवशी वातावरण खूप प्रसन्न असतं. चौकामध्ये गणपतीची मूर्ती बसवलेली असते, गणपतीची पूजा केलेली असते. आणि बघा म्हणले समर्थ, ते 10 दिवस कधी निघून जातात हे आपल्याला कळत नाही. घरातील वातावरण हे खूप सुंदर असतं. गोडधोड पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये केले जातात आणि गणपतीला जे काही मोदक, लाडू, खोबऱ्याच्या वड्या हे सर्व काही दाखवलं जातं. त्यामुळे घरातील वातावरण हे प्रसन्नता असतं आणि बाहेरील वातावरण हे आपल्याला प्रसन्न वाटतं आणि मनाला शांत समाधान वाटतं, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि बघा म्हणले समर्थ, गणपती आल्यामुळे आपल्या घरामध्ये रोज सकाळी संध्याकाळी पूजा केली जाते, सगळ्यांना प्रसाद वाटला जातो. बाहेर चौकामध्ये गणपतीची पूजा केली जाते, सर्वकडे गणपतीचे गाणे लावलेले असतात. त्यामुळे आपल्या मनाला प्रसन्न वाटतं, आनंद वाटतो म्हटले समर्थ. पण ज्यावेळेस ते 10 दिवस निघून गेल्यानंतर मात्र आपल्याला उदास वाटतं, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा म्हणले समर्थ, ज्या घरामध्ये गणपती येतो त्या प्रत्येक घरामधलं वातावरण हे खूप सुंदर आणि छान असतं आणि सुख समाधान आणि शांतीच असतं, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा म्हणले समर्थ, श्री गणेशाची कृपा सदैव आपल्यावर राहावी. आपल्याला ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या सर्व गोष्टी श्री गणेश आपल्याला पुरवणारच आहे. त्याची जर आपण मनापासून भक्ती केली, त्याचं जर आपण मनापासून नामस्मरण केलं तर सर्व काही गोष्टी श्री गणेश आपल्याला पुरवणार आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, आपल्या आयुष्यामध्ये जे विघ्न आहेत ते विघ्न सुद्धा श्री गणेश दूर करणारच आहे, तो विघ्न हरता आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, प्रत्येक कार्याची सुरुवात किंवा प्रत्येक पूजेची सुरुवात श्री गणेशाय नमः या नावापासूनच सुरुवात केली जाते. प्रत्येक ग्रंथांची सुरुवात सुद्धा श्री गणेशाय नमः या नावापासूनच केली जाते. आणि बघा 205 या श्लोकामध्ये सुद्धा पहिला श्लोक हा श्री गणेशाचाच आहे. आणि तो श्लोक म्हणजे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंत आनंत या राघवाचा. या पहिल्या गणेशाच्या श्लोकाची सुरुवात झाली आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे, तो सर्व काही आपले विघ्न दूर करतो. आणि म्हणूनच प्रत्येक कार्याची सुरुवात, प्रत्येक ग्रंथांची सुरुवात सुद्धा श्री गणेशाय नमः या नावानेच केली जाते, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. एवढंच नाही तर लग्न कार्यामध्ये, सत्यनारायणच्या पूजामध्ये कोणताही जर आपण कार्यक्रम घरामध्ये ठेवला तर त्या सर्व कार्यक्रमामध्ये श्री गणेशाय नमः या नावानेच प्रत्येक कार्याची सुरुवात, प्रत्येक पूजेची सुरुवात होते, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक कार्यामध्ये श्री गणेशाचं नाव घेऊनच प्रत्येक कार्याची सुरुवात होते, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा शिवथर गलीमध्ये गणेशाची मूर्तीची सुद्धा स्थापना केली होती आणि मारुतीच्या मूर्तीचीही स्थापना केली होती. आणि म्हणूनच बघा, श्रीमद श्री दासबोध त्यामध्ये दशक पहिला आणि समाज दुसरा गणेश स्थवन नाम आहे. हे जर आपण 10 दिवस वाचलं तर आपल्याला सर्व काही गणपतीचं सर्व काही कौतुक आपल्याला तिथे बघायला मिळेल, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच बघा, त्या समासामध्ये एक ओळी लिहूनच ठेवली आहे. ती बघा अशी आहे, माझी या अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वग्य शून्यास वधवावे, कृपा कटाक्ष करून या. म्हणजे तुम्ही माझ्या आतमध्ये वास्तव्य करावे आणि माझी जी काही विघ्न आहेत ते दूर करावी आणि सदैव मला उत्तमाचा मार्ग दाखवावा, अशा या ओवीचा अर्थ होतो, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि बघा, गणपतीच्या आरतीची सुद्धा सुरुवात अशीच आहे की, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्हणजे तो सुख करता आहे, आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समाधान घेऊन येणार आहे आणि दुःख नष्ट करणारा आहे. आणि म्हणूनच त्या आरतीची सुरुवात सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची
या उभीने सुरुवात झाली आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या गणपतीची पूजा अर्चा आपल्याला उत्तमरित्या आणि नामस्मरण ही आपल्याला त्या दिवशी करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा गणेशाने सिंदूर सुद्धा आपल्या अंगाला का लावून घेतला आहे, तर सिंदूर हे विजयाचं प्रतीक आहे आणि शांतीचे प्रतीक आहे. म्हणूनच सिंदूर श्री गणेशाने आपल्या अंगाला धारण केलेला आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा मोरगावमध्ये मठाची स्थापना करताना सुद्धा श्री गणेशाला प्रार्थना केली, गणेशाचं चिंतन केलं, गणेशाचं नामस्मरण केलं आणि मगच मठाच्या स्थापनेचा प्रारंभ केला असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाने प्रेमाने गणेशाचे नाव घ्यावे, गणेशाची पूजा करावी, आपली सर्व काही आयुष्यामधले विघ्न आहेत ते दूर होतील असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की गणेशाची 12 नावं तर काय आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो हेही आपल्याला समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा पहिलं नाव आहे वक्रतुंड. याचा अर्थ त्यांचे रूप हे सुंदर आहे, मुख हे सुंदर आहे. जेवढं बघत राहील तेवढं आपल्याला बघतच राहावं असं वाटतं, आपली नजर हटतच नाही. आणि एवढं त्यांच्या रूपामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे की नेहमी आपले डोळे त्यांच्या सुंदर रूपाकडे बघतच राहावे असं आपल्याला आपल्या डोळ्यांना वाटतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आता दुसरं नाव एकदंतवाले असंही म्हटलं जातं. ज्ञान बल प्रतीक आहे म्हणून त्यांचं दुसरं नाव एकदंत आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. तिसरं नाव कृष्ण पिंगाशा म्हणजे त्यांनी कपिल वर्ण धारण केलेला आहे म्हणून त्यांचे नाव कृष्ण पिंगाशा पडलं आहे. चौथं म्हणजे गजवस्त्र म्हणजे त्यांचे कान हत्तीसारखे आहेत. आणि ज्ञान आत्मसात करण्यासारखे त्यांचं कान आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आता पाचवं नाव श्री लंबोदर म्हणजे त्यांचं पोट हे मोठं आहे म्हणून त्यांचं नाव लंबोदर पडलेलं आहे. आता सहावं नाव विकट म्हणजे आपल्या आयुष्यातील सगळे विघ्न दूर करतात आणि म्हणून त्यांचं नाव विकट आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आता सातवं नाव विघ्न म्हणजे जे काही विघ्न आलेले आहेत ते सर्व काही नाश करण्याचे सामर्थ्य श्री गणेशामध्ये आहे. आता आठवं नाव धूम्रपान अनेक रंग धारण करणारे आहेत म्हणून त्यांचं आठवं नाव धूम्रपान पडलेलं आहे. आता 9वं नाव भालचंद्र त्यांनी डोक्यावर चंद्र धारण केलेला आहे म्हणून 9वं नाव भालचंद्र पडलेलं आहे. आता 10वं नाव विनायक ते सर्व जगाचा न्याय करतात. जरी सृष्टीवर एखाद्या व्यक्तीचा अन्याय झालेला असेल, एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय झालेला असेल तर परब्रह्म ईश्वर मात्र प्रत्येकाला न्याय देत असतो आणि म्हणूनच गणेशाचं नाव विनायक पडलेलं आहे म्हणजे तो न्याय करतो. आता 11वं नाव गणपती सर्व गुणांनी संपन्न आहेत आणि म्हणूनच त्यांचं नाव गणपतीही पडलेलं आहे. आता 12वं नाव श्री गजानन हत्तीमुख आहे, त्यांचा चेहरा हत्तीमुख आहे, बल बुद्धी करुणा यांचे ते स्वरूप आहेत म्हणून त्यांचं 12वं नाव श्री गजानन पडलेलं आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की गणपती स्तोत्रामध्ये ही 12 नावं यासाठी पडलेले आहेत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात. सद्गुरु चरित्रामध्ये अध्याय 6 गोकर्ण महाबळेश्वर लिंग स्थापना. बघा यामध्ये ज्यावेळेस रावणाला आत्मलिंग आपल्या लंकेमध्ये न्यायचं होतं म्हणून रावणाने कठोर तपश्चर्या केलं, अखंड ओम नमः शिवाय महादेवाचं नामस्मरण चालू केलं आणि त्यांची उपासना बघून त्यांची तपश्चर्या बघून महादेव रावणाकडे आले आणि रावणाला म्हणाले की तुला काय हवंय ते माग, मी तुझ्या नामस्मरणाला तू जे तपश्चर्या करत होतास त्यावर मी प्रसन्न झालो आहे. त्यावेळेस बघा रावणाने महादेवाला आत्मलिंग मागितलं. त्यावेळेस महादेव म्हणाले तू दुसरं काहीही माग पण मी आत्मलिंग देऊ शकत नाही. पण मात्र रावण म्हणाला मी घोर तपश्चर्या घोर नामस्मरण यासाठीच केलं आहे आणि तुम्हीही मला सांगितलं आहे की तुला जे हवं आहे ते मी देणार, मग मला आत्मलिंगच हवं आहे. मग महादेवाने मात्र त्याचं नामस्मरण बघून त्याची तपश्चर्या बघून आत्मलिंग हे रावणाला दिलं.
आणि रावणाला सांगितलं की हे आत्मलिंग जड आहे आणि हे लंकेमध्ये जास्तोपर्यंत कुठेही खाली ठेवायचं नाही, आणि जर तू हे आत्मलिंग कुठे जमिनीवर ठेवलं तर तेथेच ते स्थापना होईल आणि तेथून ते उचलता येणार नाही. एवढं मात्र तू नियम पाळ. आणि त्यावेळेस मात्र रावणाने महादेवाला सांगितलं, ठीक आहे, मी हे कोठेही जमिनीवर ठेवणार नाही. आणि मात्र रावण ते लिंग घेऊन लंकेकडे निघाले. मग मात्र संध्याकाळ झाली, सूर्य मावळू लागला आणि मग मात्र संध्याकाळी सुद्धा रावण हा नामस्मरण करत होता, उपासना करत होती. मग संध्याकाळच्या उपासनेची वेळ झाल्यामुळे रावणाला प्रश्न पडला की आता हे आत्मलिंग कोणाच्या हातात द्यायचं? हे जर खाली ठेवलं तर तेथे स्थापना होणार असं आपल्याला महादेवानी सांगितलेलं आहे. आणि मग आपण जर हे खाली नाही ठेवलं तर आपलं नामस्मरण, आपली उपासना संध्याकाळची कशी होणार हा प्रश्न पडला. आणि मग मात्र सर्व देवांनाही प्रश्न पडला होता, जर हे आत्मलिंग रावणाने जर लंकेमध्ये नेलं तर रावणच देव होईल आणि त्याच्या मनाप्रमाणे हा तो सृष्टी चालवेल, हाही प्रश्न सर्व देवांना पडला. आणि मग मात्र सर्व देव श्री गणेशाकडे गेले आणि गणपतीला म्हणू लागले की तुम्ही सर्व काही विघ्न आहेत ते नष्ट करता, तुम्ही विघ्न हरता आहात. मग त्यावेळेस आता आमच्या आयुष्यात हे विघ्न आलेलं आहे, आता ते तुम्हीच दूर करा असं सर्व देव श्री गणपतीला प्रार्थना करू लागले, गणपतीला निवेदन ठेवू लागले. कारण महादेव हे भोळे आहेत आणि त्यांनी त्यांचं नामस्मरण बघून, त्यांची तपश्चर्या बघून आपलं आत्मलिंग त्यांना देऊन टाकलं, पण त्यांनी पुढचा विचार केला नाही असे सर्व देव गणपतीला सांगू लागले. त्यावेळेस गणपती म्हणू लागले की तुम्ही काही काळजी करू नका, मी हे सर्व काही विघ्न कमी करेन, हे विघ्न नष्ट करून टाकेन. आणि त्यावेळेस सर्व देव तेथून निघून गेले. आणि मग मात्र गणपतीने छोट्या ब्राह्मण मुलाचं रूप घेतलं आणि तो रावण ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी ते जाऊन उभा राहिले आणि रावणाला म्हणू लागले की मी तुमची काय मदत करू का? तुम्ही इकडे तिकडे काय बघत आहात? तुम्हाला काय हवं आहे? त्यावेळेस बघा ते रावण म्हणाले की मला संध्याकाळच्या उपासनेची वेळ झालेली आहे आणि मला हे आत्मलिंग खाली ठेवायचं नाही. माझ्या प्रभूंनी सांगितलेलं आहे, जर आत्मलिंग खाली ठेवलं तर तेथेच त्याची स्थापना होईल. आणि कृपा करून हे आत्मलिंग थोडा वेळ तुम्ही धरून ठेवा, माझी नामस्मरण झाल्यावर मी हे काढून घेईल, पण तोपर्यंत तुम्ही खाली ठेवू नका. मग ते गणपतीने छोट्या मुलाचं, ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं. तो गणपतीही म्हणू लागला की ठीक आहे, तुम्ही मला आत्मलिंग द्या आणि तुम्ही नामस्मरण करा. गणपतीने ते आत्मलिंग आपल्या हातात घेतलं आणि रावण ही नामस्मरण करायला बसले. मग 3 वेळा लहान ब्राह्मणाचं रूप घेतलेल्या गणपतीने सांगितलं की मी 3 वेळा फक्त तुम्हाला हाक मारणार, तिसऱ्या वेळेस तुम्ही नाही आलं तर हे आत्मलिंग मी खाली ठेवणार. मग रावणही म्हणाला ठीक आहे. रावण नामस्मरण करायला बसले. खूप वेळ झाल्यानंतर मात्र ते आत्मलिंग गणपतीला जड होऊ लागलं आणि मग मात्र त्या ब्राह्मण रूप घेतलेल्या गणपतीने 3 वेळा म्हटलं की मला हे लिंग जड होत आहे, तुम्ही या, मला हे लिंग जड होत आहे, तुम्ही या, असं 3 वेळा म्हटलं तरीही रावण आला नाही. मग 4थ्या वेळेस मात्र त्या लहान मुलाने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि मग मात्र रावणाला खूप राग आला आणि रावण मात्र त्या लहान मुलाला मारू लागले. आणि मग मात्र गणपतीने मात्र आपलं कार्य पूर्ण केलं होतं, सगळं काही विघ्न नष्ट झालं होतं. आणि मग मात्र रावणाला खूप राग आला आणि मग मात्र ते आत्मलिंग खाली ठेवल्यामुळे तेथेच त्या आत्मलिंगाची स्थापना झाली आणि त्या जागेला गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम हे त्या जागेला नाव पडलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की गणपतीनेच ते विघ्न नष्ट केलं, नाहीसं केलं. आणि म्हणूनच गणपती हा विघ्नहर्ता आहे. त्याची पूजा अर्था, नामस्मरण जर केलं तर आपल्याही आयुष्यातली विघ्न नष्ट होतात, असं समर्थांनी आपल्याला या कथेतून समजावून सांगितलं. तरी समर्थ म्हणतात की जर आपल्याला वेळ मिळाला तर सद्गुरु चरित्रामधील अध्याय 6 जर आपण वाचन केलं तर आपल्याला सर्व काही ती कथा समजून जाईल, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि 10 दिवस जर आपण श्रीमद श्री दासबोध दशक पहिला स्तवन नाम आणि त्यातला समाज दुसरा गणेश स्तवन नाम याचंही वाचन केलं तर गणपतीचं सर्व काही आपल्याला कौतुक पाहायला मिळेल, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की येणाऱ्या 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे, तरी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. मनापासून प्रेमाने गणेशाचे प्रत्येकाने नाव घ्यावे, गणेशाची पूजा करावी आणि सर्व काही आपल्या आयुष्यातील विघ्न दूर होतील आणि
दूर गणपती करेल आणि त्याची पूजा अर्चा उत्तमरित्या केली, नामस्मरण केलं तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी पुन्हा एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.